आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। सुनील शेळकेंसोबत तुम्ही काम केलेलं आहे। संजय राऊतांना आज गंभीर आरोप केला आणि लाखो रुपयांची करोडो रुपयांची रॉयल्टी त्यांना बुडवली असं त्यांचं म्हणणं आहे। काय तुम्हाला आतापर्यंत त्यांच्या संदर्भातला अनुभव आहे आणि तुम्हाला काय वाटतं? नाही, शासनाच्या धोरणाप्रमाणे आम्ही कालच या संदर्भामधला हाऊसमध्ये वाळू उपसाच्या बाबतीमधला विषय निघाला होता। महसूल मंत्र्यांनी फार पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे आणि त्यांची मानसिकता या सगळं अशा प्रकारच्या राजकीय पाठबळातून किंवा राजकीय अशा प्रकारचा अवैध आशीर्वादातून सुरू झालेल्या कामाला आळा बसवण्याचा आहे आणि त्यांनी सांगितलं की नवीन धोरण आम्ही आणतोय, यामध्ये निश्चितपणाने हा सर्व आळा बसेल। आता जो आरोप केला जातोय त्याची सत्यता पडताळण्याचं आव्हान पारदर्शक कारभार करणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळावं अशी अपेक्षा आहे। जिल्हा नियोजन समितींमध्ये तुम्ही देखील काम केलेलं आहे। या सरकारनं आता जिल्हा नियोजन समिती संदर्भात एक सूत्र ठरवले, विरोधकांना तिथं निधी मिळणार नाहीये, मात्र पालकमंत्र्यांना 30% आणि आमदारांना 70% महायुतीमधल्या, असं त्यांनी एक प्लॅनिंग केलेलं आहे। हे खरं म्हटलं तर तुम्हाला मी सांगू का, लोकशाहीचा आता लोकशाही किती राहिली हा प्रश्न आहे। ज्यावेळेला एखाद्या प्रतिनिधी ज्यावेळेला विकास निधी मागण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्यालासुद्धा तो जनतेतून निवडून आलेला असतो, त्यांनासुद्धा निधी देणं गरजेचं आहे। आता तो विरोधकांना काहीच निधी गेल्या काही वर्षापासून मिळत नव्हतं, ते दुर्दैव आहे। सत्ता येते जाते, पण अशा प्रकारची ज्या पद्धती वाटचाल चाललेली आहे, एकतर सरकारकडे पैसे नाहीत, तिजोरीत पैसे नाही, कर्ज काढता 8-9 लाख कोटीच्या वरती कर्ज गेले, प्रत्येक माणसावर कर्ज घडवून हा दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न होते, दुर्दैवाचा आहे। सर, नवी मुंबईतल्या ड्रग्सच्या प्रकरणात सभागृहामध्ये येणार आहे। तुम्ही देखील मागच्या काही दिवसात नवी मुंबईच्या ड्रग्स प्रकरणाचं, नवी मुंबई आणि मुंबई महाराष्ट्रातल्या ड्रग्स प्रकरणाचं आज चर्चेला विधान परिषदेमध्ये विषय येईल। काय तुमचा आतापर्यंत तुमच्याकडे माहिती आहे? ज्या पद्धतीने सध्या रेड झाली, मध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। जे कोणी असतील त्याच्या संदर्भामध्ये, आणि मला वाटतं या असलेल्या याच्यावर फार मोठ्या प्रमाणात कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुद्धा असलेल्या ड्रग रॅकेटचं या ठिकाणी उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। मला वाटतं त्यांच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी केलेल्या कामाला निश्चितपणाने यश येईल आणि जो उडता पंजाब म्हणून आपण म्हणायचो, पण आता या महाराष्ट्रामध्ये ते पसरत चाललेलं आहे। नुसतं एवढंच नव्हे, तर आज जर बघितलं तर मुंबईच्या लगत असलेल्या ठिकाणी MDचे आणि याचे कारखाने उद्ध्वस्त होत आहेत, चालू होते। याच्यावर आता पोलिसांनी लक्ष घालून वेळीच कारवाई केली नाही तर फार मोठ्या प्रमाणात जो तरुण वर्ग तिथे जातोय याच्यावर कारवाई करण्याचा आज आम्ही निश्चितपणाने उल्लेख करू। शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगानं काल भव्य मोर्चा निघाला होता। 400 जणांवर गुन्हे दाखल झालेत, राजू शेट्टींवर देखील गुन्हा दाखल। असा एखादा विषय आहे, आपला पहिला आदेश असा होता की कोणत्याही लोकांची सुपीक जमीन ही न घेता विकास करायचा नाही, असा प्रकारचा निर्णय झालेला असताना सुद्धा फक्त हट्टास म्हणून पर्यायी रस्ता असताना सुद्धा शक्तीपीठ करणं आणि त्यासाठी 86,000 कोटी खर्च करणं, मला वाटतं कुठला संशय आहे माहीत नाही। आणि शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा तो दडपून नेण समृद्धीसारखाच काही लोकांची समृद्धी होण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकरांची वक्तव्य महाराष्ट्रानं पाहिली। काल नाना पटोलेंचं त्यावरूनच निलंबन झाल्याचं पाहायला मिळालं। विधान परिषदेमध्ये हा विषय येईल का? तुमची काय? आपले शेतकऱ्यांच्या बद्दल हे सरकारच काम करत नाही आणि या सरकारांच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ती फेल ठरलेली आहे आणि याला भरीस आहे। म्हणून आता मंत्रीसुद्धा शेतकऱ्यांच्या विरुद्ध नाही ते पद्धतीने वक्तृत्व करतात, ते दुर्दैवाचं आहे। कालच सभागृहामध्ये वरती आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी आणि आज पण विरोधी पक्षाचा जेव्हा विषय येईल त्यामध्ये आम्ही शेतकरीच हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करणार आहोत। उद्या तो विषय येईल ना तेव्हा आम्ही ह्या लोकांची राजीनाम्याची मागणी करणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन अनिल समदरे, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।